हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी TET संदर्भात महत्त्वाचा असा निर्णय दिला आहे, जो TET आणि CTET ह्या दोघांसाठी आहे. ठीक आहे. तर बघा, जे भावी शिक्षक आहे म्हणजे ज्यांना शिक्षक व्हायचं ते आणि आता शिक्षक म्हणून रुजू आहेत ते आणि ज्यांची 5 वर्षासाठीची म्हणजे सेवा बाकी आहे, म्हणजे त्यांना पदोन्नती हवी असेल, तर या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय आहे. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला TETबद्दल काही महत्त्वाचे असे मुद्दे याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर हे जे पिटिशन आहे हे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कोणकोणते डिटेल्स आहेत तर ते समजून घेण्यासाठी व्हिडिओला जो आहे तो पूर्ण तुम्ही पहा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायची गोष्ट एक म्हणजे की आता जर तुम्हाला समजा भावी शिक्षक व्हायचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सेंट्रलची TET किंवा महाराष्ट्र सरकार म्हणजे ज्या पण राज्याशी आपण संबंधित असणार ह्याची TET तुम्हाला पास असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बघा, हे जे आहे PDF याच्यात सगळ्यात महत्त्वाचा असा पॉईंट मी तुम्हाला समजून सांगते आहे. तर तो पॉईंट बघा, हे सगळं महत्त्वाचं तर आहे, परंतु याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आहे जी बघा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत आपल्याला TET पास करण्याची जी मुदत होती ती आता वाढवण्यात आली आहे. म्हणजे जी 2 वर्षाची मुदत होती ती वाढवून आता 3 वर्षाची करण्यात आलेली आहे. म्हणजेच 31 ऑगस्ट 2028 पर्यंत तुम्हाला जे आहे ते आता म्हणजे कालावधी जो वाढवून देण्यात आलेला आहे TET किंवा सेंट्रलची TET तुम्ही पास करण्यासाठी. ठीक आहे. तर या दरम्यान तुम्हाला जी आहे TET किंवा सेंट्रलची TET ही पास करायची आहे. ओके. तर याच्यामध्ये अजून महत्त्वाचे काय काय गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर हे बघा, याच्यात अजून महत्त्वाचं असं सांगितलं आहे की तुम्ही जे आधी 2 वर्ष तुम्हाला दिले होते तर तुम्हाला आणखी 1 वर्षाचा कालावधी हा ॲड झाला आहे. तुम्ही म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्हाला कसंही करून ही TET क्लिअर करायची आहे. ओके. याच्यानंतर बघा, तुम्हाला कोणतंही एक्सटेन्शन अजून वाढवून देण्यात येणार नाही आहे. ओके. असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. हे फायनल आहे, म्हणजे याच्यानंतर कोणीही अप्लाय केलं तरीसुद्धा ते होणार नाही आहे. जसं आपल्याला 35 नंबरच्या म्हणजे पॉईंटमध्ये समजावून सांगितलं आहे दॅट नो फर्दर प्रेयर फॉर एक्सटेन्शन ऑफ द टाईम शॅल बी एंटरटेन. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलं आहे की कोणी नंतरही सांगितलं की आणखी आम्हाला मुदतवाढ करून पाहिजे, परंतु हा शेवटचा आणि अंतिम निर्णय असणार आहे. याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला मुदतवाढ यापुढे दिली जाणार नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्या संदर्भात बघा, सगळ्यांनी अगदी व्यवस्थित अभ्यास करा, कारण की पुढं कोणतेही तुम्हाला एक्सटेन्शन हे मिळणार नाही आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अजून पुढे बघा, महत्त्वाची गोष्ट एक सांगितलेली आहे. तर ते काय सांगितलं आहे तर लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं आहे 36 नंबरमध्ये विथ द अफोरसाइड मॉडिफिकेशन ऑफ द ऑर्डर अंडर रिव्ह्यू ऑल द पिटिशन स्टँड डिसमिस. बघा, हे शेवटचा आणि अंतिम निर्णय दिलेला आहे जो 2028 पर्यंत तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत दिलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर कोणतेच तुमचं पिटिशन कोणीही अर्ज दाखल केला की आम्हाला मुदतवाढ पाहिजे किंवा रद्द करा किंवा अजून काही, तर ते ऐकलं जाणार नाही. ते सगळं डिसमिस आहे. ठीक आहे. तर कोणताही फायदा नसणार तुम्ही यापुढे कोणतेही ॲप्लिकेशन केलं तर, किंवा तुम्ही उपोषण केले आहे शिक्षकांनी किंवा मोर्चे काढले आहेत, ठीक आहे, की ज्यांचं वर्ष कमी आहे त्यांच्यासाठी कॅन्सल करा, असं कोणतंही ऐकलं जाणार नाही आहे. 2027 नंतर 1 वर्ष तुम्हाला वाढवून दिलेलं आहे. तर फक्त हे फायनल आणि शेवटचं तुम्हाला मुदत दिलेली आहे. ठीक आहे. आणि राज्यांसाठी अगदी महत्त्वाची अशी गोष्टसुद्धा याच्यामध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे. तर 31 ऑगस्टपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांनी TET किंवा सेंट्रलची TET कोणतीही तुम्हाला पास करायचीच आहे. ठीक आहे. त्यांच्यासाठी तर म्हणजे जे शिक्षक आहे आता त्यांना तर 3 वर्षाचं आहे आणि भावी शिक्षक आहे त्यांच्यासाठी तर पुढे होणारच आहेत, परंतु शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी तुम्हाला हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यांना पदोन्नती हवी आहे त्यांनासुद्धा गरजेचं आहे, ज्यांचे 5 वर्ष सेवा बाकी आहे आणि त्यांना पदोन्नती हवी आहे. तर राज्यांसाठी बघा, काही महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. तर राज्यांसाठी बघा, काही काही राज्य आहेत जे वर्षातून 2दा आपल्याला सांगितलं आहे TETचं ऑर्गनायझेशन करायला, म्हणजे आयोजित करायला, परंतु ते करत नाही आहे. तर त्यांनाही स्ट्रिक्टली सांगितलं आहे की वर्षातून 2 वेळेस तुम्हाला TET ही घ्यायचीच आहे. तर सेंट्रलवाले बघा, जी TET आहे म्हणजे CTET ते घेत असतात वर्षातून 2 वेळेस, परंतु काही राज्य आहेत जे
ते नियम फॉलो करत नाही आहे, त्याचा परिणाम जे आहे ते शिक्षकांना किंवा भावी शिक्षकांना होतो आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तेवढा कालावधी भेटत नाही. तर त्यांनाही स्ट्रिक्टली सांगितलं आहे की तुम्हालासुद्धा वर्षातून 2 वेळेस ही TET घ्यायचीच आहे. ठीक आहे. तर बघा, जे सुद्धा शिक्षक आहे त्यांनी TET किंवा CET कोणतंही पास करा, परंतु तुम्हाला या कालावधीमध्ये जे शिक्षक आहेत आणि ज्यांना स्वतःची नोकरी वाचवायची किंवा ज्यांना पदोन्नती घ्यायची, तर दोघांमधून कोणतंही तुम्ही पास करावंच लागणार आहे. यापुढे तुम्हाला कोणतंच एक्सटेन्शन हे दिलं जाणार नाही आहे. तर त्यासाठी अगदी सिरियसली तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट बघा, ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांना तर करायचंच आहे हे, ओके. परंतु ज्यांना 3 वर्ष फक्त भेटलेले आहे तर त्यांनी त्याचा अगदी चांगला उपयोग करा. ठीक आहे. ही PDF तुम्हाला भेटून जाणार, त्यासाठी कमेंट करा.